किडनीचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात शांतपणे वाढत असतो, त्यामुळे त्याची लक्षणे जरा उशिरा दिसतात. पण शरीर काही सूचक चिन्हे दाखवायला सुरुवात करतं, जी ओळखली गेली तर आजार लवकर बरा करता येतो. पहिलं म्हणजे मूत्रामध्ये रक्त दिसणं. हा सर्वात सामान्य आणि पहिला संकेत समजला जातो, तेव्हा याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लघवी करताना जळजळ, वेदना किंवा जडपणा जाणवणं. कधी मूत्र निघायलाच कठीण होतं, म्हणजेच मूत्रमार्गावर दाब येतो. वजन झपाट्यानं कमी होतं. आहार न बदलता 2 ते 3 महिन्यात वजन खूप घटतं. त्याचप्रमाणे शरीराची स्नायूशक्ती कमी कमी होत जाते. कॅन्सरमुळे शरीरातील ऊर्जा, चयापचय बिघडतं. सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. लघवीतून रक्त गेल्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं. थोडं चालल्यावरही दम लागतो. झोपेतून उठल्यावरही थकवा जाणवतो. शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालत नाही. पोट दुखतं किंवा पाठ दुखते. कमरेच्या एका बाजूला सतत हलकी पण बोथट वेदना जाणवते. सुरुवातीला येत जात असते, पण नंतर सतत होते. हा कॅन्सर वाढून आजूबाजूच्या ऊतींवर दाब आणल्यामुळे आपली किडनी व्यवस्थित काम करत नाही. कमरेच्या बाजूला गाठ असल्यासारखं जाणवतं आणि ही गाठ हळूहळू वाढत जाते. काही वेळा फुगलेली किडनीसारखी वाटते. त्याचप्रमाणे ताप येतो. अधूनमधून ताप येतो, पण संसर्गासारखा वाटत नाही. शरीराचा प्रतिसाद कमी होतो. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी होते. दीर्घकाळ कमी ताप राहतो. रक्तदाब वाढतो. किडनी रक्तातील पाणी आणि मीठ नियंत्रित करते. कॅन्सरमुळे हा समतोल बिघडतो आणि रक्तदाब वाढतो. औषध घेतल्यावरही नियंत्रित होत नाही. तेव्हा या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे श्वास घ्यायलाही त्रास होतो. जर कॅन्सर फुफ्फुसात पसरला असेल तर श्वास घ्यायला नक्कीच त्रास होतो. छातीत वेदना होतात. खोकल्यातून रक्त येतं. श्वसन कमी होतं. हाडामध्ये वेदना होतात. तेव्हा या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कॅन्सर हाडामध्ये गेला तर तीव्र वेदना होतात. हाडे कमजोर होऊन तुटू शकतात. विशेषतः पाठीचा कणा, पाय येथे प्रभावित होतात. सूज येते. पाय, घोटे, पायाचे तळवे किंवा चेहरा सुजल्यासारखा वाटतो. तेव्हा याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण किडनी नीट काम करत नाही आणि पाणी शरीरात साचतं. एकाग्रता कमी होते. गोंधळलेली स्थिती राहते. शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्याचं काम किडनी करत असते आणि ती नीट न चालली तर रक्तात विषारी द्रव्ये वाढतात, साचून राहतात आणि त्याचा मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे गोंधळ, चिडचिड, डोकेदुखी आणि विस्मरणही होऊ शकतं. त्याचप्रमाणे घाम येणं, तापमानामधील अस्थिरता, रात्री अनियमित घाम येतो, शरीर गरम-गार होणं, ताप जाणवणं हे शरीराचा अंतर्गत प्रतिक्रियात्मक प्रतिसाद असतो. भूक न लागणं, उलट्या होणं. किडनीच्या कॅन्सरमुळे आपल्या पचनसंस्थेवरही त्याचा खूप परिणाम झालेला दिसतो. तेव्हा याकडे दुर्लक्ष न करता उपचार घेणं गरजेचं आहे. जसं की भूक मंदावते, अन्न खाल्लं की मळमळते, उलट्या होतो, फुगलेलापणा जाणवतो, चेहरा आणि डोळ्याभोवती सूज जाणवते, सकाळी उठल्यावर चेहरा फुगलेला वाटतो, डोळ्यांभोवती सूज दिसते. हे किडनीच्या आसपास द्रव साचल्यामुळं होतं. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही लक्षणे अतिशय सौम्य असू शकतात. म्हणूनच अनेकांना वाटतं की हे फक्त थकवा किंवा किडनी स्टोनमुळे आहे. पण ही लक्षणे दीर्घकाळ टिकली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निदानासाठी काही चाचण्या करणंही खूप गरजेचं आहे. जसं की अल्ट्रासोनोग्राफी, गाठ दिसते का हे पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे CT स्कॅन किंवा MRI, कॅन्सरचा टप्पा ओळखण्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही धूम्रपान आणि मद्यपान टाळणंही गरजेचं आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, साखर नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर दीर्घकाळ वेदना, थकवा किंवा रक्तयुक्त लघवी दिसत असेल तर नक्कीच तपासणी करून घ्या
आणि योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही यावरती योग्य ते उपचार घेतले तर लवकरच असाध्य वाटणारे आजारसुद्धा बरे होऊ शकतात. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्या.